बापू आता सध्याला जिल्हा परिषद निवडणुकीपासून चालू आहे. जे स्थानिक आमदार जे आहेत, जर भारतीय जनता पार्टीने सगळे निधी आणून काम करत असं म्हणतात. कारण की आता एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या जत तालुक्यासाठी जे मोठा निधी दिला पोलीस स्टेशन, ह्याचं श्रेय नेमकं काय आहे हे जनतेला कळलं पाहिजे. असं तुम्ही काय सांगा? हे बघा, जत तालुका हा तसा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओळखला जातो. आपल्याला आठवत असेल की या जत तालुक्यातल्या 64 गावांनी आम्हाला कर्नाटकात जायची परवानगी द्यावी अशी महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली होती. त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते. त्या महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघापैकी एक जत मतदारसंघ असा आहे की ज्याचं सगळ्यात जास्त प्रेम हे शिवसेनेवर आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आवडता तालुका आहे आणि त्यावेळेपासून शिवसेनेची अशी इच्छा होती की या जत तालुक्यातला दुष्काळ हा कायमस्वरूपी संपला पाहिजे. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंना असं वाटायचं की ज्या वेळेला शिवसेनेचा मुख्यमंत्री बसेल त्यावेळेला या जत तालुक्याचा दुष्काळ हा कायमचा आपण त्या ठिकाणी संपवला पाहिजे. आणि योगायोगानं 2022ला उठाव झाला आणि या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी बसले. त्यावेळेला हे आमदार कदाचित आमदार नव्हते आणि असले तर ते विधान परिषदेचे असतील असं मला वाटतंय. त्यावेळेला या जत तालुक्याचे संपर्क प्रमुख म्हणून धनगर समाजाचे नेते, आमचे नेते जे त्यांच्या कुटुंबामध्ये सातत्यानं गेली 20 ते 30 वर्ष ठाणे नगरपालिकेमध्ये निवडून येतात, ते आमचे योगेशजी जानकर साहेबांनी जत तालुक्यामध्ये कामाची सुरुवात केली. आणि कामाची सुरुवात केल्यानंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की हा जत तालुका जर खऱ्या अर्थानं विकासाच्या दिशेने घेऊन जायचं असेल, इथली माती चांगली आहे, इथली लोक चांगली आहेत, इथल्या लोकांच्या हाताला जर काम द्यायचं असेल, ऊसतोडीच्या निमित्तानं इथले अनेक लोक त्या ठिकाणी बाहेर पडतात. मेंढपाळ इथं ताजं गवत नसल्यामुळं, हा दुष्काळी भाग असल्यामुळं, मेंढरांना खायला इथं खाद्य नसल्यामुळं अनेक मेंढपाळ त्या ठिकाणी डोंगराच्या दिशेनं जायचे. आणि मग इथला जर कायमस्वरूपी दुष्काळ आपल्याला संपवायचा असेल तर खऱ्या अर्थानं इथं पाणीच या लोकांना दिलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलं, या जत तालुक्यातून प्रत्येक गावातून ट्रॅव्हल्स भरून लोक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे नेली. त्यासाठी आमचे तालुका प्रमुख अंकुशजी होळे असतील, प्रवीणजी आवरादे असतील, आमचे मित्र आनंदराव पवार असतील, त्या सगळ्यांनी प्रयत्न करून आदरणीय योगेशजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की साहेब, बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच ती वेळ आहे. आणि क्षणाचाही विलंब न करता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तातडीनं म्हैसाळ योजनेच्या पुनर्जीवनासाठी विस्तारित म्हैसाळ योजना तयार करायला सांगितली. आणि त्याला मंजुरी नुसती दिली नाही तर 1900 कोटी रुपये तातडीने त्या ठिकाणी मंजूर केले. आणि आज जे आपण पाहतोय ही विकास कामं सुरू आहेत म्हैसाळ योजनेची, ती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळं, आदरणीय योगेशजी जानकर साहेबांच्यामुळं आणि तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यामुळं आहे. त्यामुळं कुणी या ठिकाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. याचं सर्वस्वी श्रेय शिवसेनेचं आहे. त्याचबरोबर आज निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये बोलतात, टीका करतायत की जे तालुका करण्यासाठी जे तसं शिवसेनेचे प्रयत्न आहेत ते भाजपकडून कुठे दिसत नाही. आणि स्थानिक आमदार तर म्हणजे नुसतं आश्वासनाचं द्यायचं काम चालू आहे. ह्याबद्दल काय सांगाल? हे बघा, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय जनस्वराज्य आमच्या युतीचं सरकार आहे. पण स्थानिक भारतीय जनता पार्टीचे नेते जर तुम्ही बघितले, फक्त आश्वासनाचा पाऊस, घोषणा 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 घोषणा. एकदा माझी विनंती आहे, प्रत्येक गावातल्या प्रमुख नेत्यांना एकदा हेलिकॉप्टरनं तालुक्याच्या वरनं फिरवा आणि तुम्ही केलेल्या घोषणांचं, विकास कामांचं लोकांना जर काही दिसलं, तुम्ही जे आकडेवारी सांगता, तुम्ही जे घोषणा करता, तो विकास तर दिसला पाहिजे. विकास दिसला तर पाहिजे. विकास कुठं अदृश्य झालाय का? मग त्या विकासाला शोधायला मग जाहिरात दिली पाहिजे, आपण विकास कुठं पाहिला का. आणि म्हणून माझी विनंती आहे की जो शब्द शिवसेना देते
तो प्रत्येक शब्द शिवसेना पाळते. आज जत मतदारसंघामध्ये उमदीला MIDC दिली. कुणी दिली? आमच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली, आदरणीय उदयजी सामंत साहेबांनी दिली. RTO कार्यालय कोणी दिलं? आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, परिवहन मंत्री शिवसेनेचे, त्यांनी दिलं. जत शहराला पाणी पुरवठा योजना 78 कोटीची कोणी दिली? आदरणीय नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. 2100 कोटी रुपयाच्या विस्तारित मशाल योजनेवर कोणी सही केली? आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. मग भाजपचं काय? एका तरी मंत्र्यानं भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी विकास निधी दिलेला एकतरी मंत्री दाखवा. आज रोजगार हमी मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले यांनी जत तालुका दत्तक घेतला. आता कसं आहे, स्थानिक आमदार असल्यामुळे ते आमदारांना बोलावं लागतं. ते आमदार स्टेजवर येतात, सांगायला लागतं यांना मी बोलवलंय. त्यामुळं प्रोटोकॉलच्या नावाखाली हे सगळं मीच केलंय हे सांगणं काही बरोबर नाही. हे सगळं आम्ही तुमचा प्रयत्न नाही असं मी म्हणणार नाही, परंतु महायुतीचं सरकार म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी या सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं खऱ्या अर्थानं पण जे निधी दिले गेले ते आदरणीय सर्व शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वतीने दिले गेले. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल, शिवसेना घोषणा करत नाही, शिवसेना प्रत्यक्षात काम करते. काम करणारी संघटना, ऑन दी स्पॉट डिसिजन घेणारी संघटना, ऑन दी स्पॉट डिसिजन घेणारा नेता म्हणून शिवसेना आणि एकनाथ शिंदेची ओळख आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं स्वप्न आहे, या जत तालुक्यातला प्रत्येक रस्ता हा स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे. या जत तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये स्वच्छ आणि सुंदर पाणी प्यायला मिळालं पाहिजे. या गावात, जत तालुक्यातील प्रत्येक गावातली गटारी या चांगल्या दर्जाच्या आणि स्वच्छ असल्या पाहिजेत. ही शिवसेनेची भूमिका आहे. 77 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन, परंतु गटर, वॉटर आणि मीटरसाठी जर आम्ही या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये आश्वासन देत असू तर मला वाटतंय हे काय विकासाची लक्षणं नाहीत. शिवसेना हा खऱ्या अर्थानं पायाभूत सुविधावर विकास कामं करणारी संघटना आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ती पूर्ण करेल. आता सध्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले होते. मग आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून कुठलेही मंत्री आले नाहीत, पण तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी आलात, याबद्दल नेमकं काय म्हणजे एक लक्षात घ्या, पालकमंत्री आले कारण पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्या प्रत्येक मंत्र्याला एक पालकमंत्री दिलाय जिल्ह्याला. शिवसेनेचा इथं मंत्री नाही. आम्ही प्रयत्न केले, प्रत्येकाला त्या भागामध्ये त्या भागातली परिस्थिती, निवडणुका सुरू आहेत. आज मंत्री जरी आला नसला तरी आमचा प्रत्येक शिवसैनिक हा मंत्री लेवलचा कार्यकर्ता आहे. लक्षात घ्या, प्रत्येक शिवसैनिकाचा शब्द आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब एका मिनिटात सही करून त्याचा शब्द पूर्ण करतात. ही आमच्या शिवसेनेची ख्याती आहे. आणि म्हणून मी जिल्हा प्रमुख म्हणून, आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून, आमचे RPIचे मित्र आहेत आदरणीय संजयजी कांबळे साहेब, आज शिवशक्ती भीमशक्तीचं खरं स्वरूप या जत तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमची सर्व टीम या ठिकाणी एकत्रितपणे प्रचार करते. आणि तुम्ही पाहिलं असेल की जेवढी गर्दी मगाशी राष्ट्रवादीच्या सभेला नव्हती त्याच्या 3 पट गर्दी ही शिवसेनेच्या सभेला होती. हेच खऱ्या अर्थानं यश आहे. कोण मंत्री आला, कोण नेता आला, कोण माजी आमदार आला, कोण आमदार आला, याच्यापेक्षा खरं कोण बोलते, खरं काम कोण करते त्याच्या सभेला गर्दी जास्त असते. आणि ती गर्दी आज आमच्या सभेला होती. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारी संघटना कोण असेल तर ती शिवसेना आहे. जिथं मुस्लिम समाजाचं अजिबात मतदान नाही, बोटावर मोजण्यात मतदान असेल, तिथं आमच्या मिराज साहेब मुजावरला शिवसेनेने उमेदवारी दिली. म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारी कुठली संघटना असेल तर ती शिवसेना.